हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आज आहे ना मी व्हिडिओ पिल्लूच्या रूममध्ये बसून घेते बघा. कारण आहे ना जे आपलं सोना हार्बलचं प्रोडक्ट सगळं आणलेलं आहे ना मी ती इथं ठेवले बघा. असं या कपाटामध्ये ठेवलेलं आहे इथं असं पूर्ण असं एकदम व्यवस्थित लावून. तर काल मी व्हिडिओ टाकला होता की आता माझ्याकडे हे सोना हार्बलचं प्रोडक्ट सगळं उपलब्ध आहे आणि कुणाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी पोच करण माझ्याजवळ आसपास असेल तर, नाहीतर मग पोस्टाने याने मी तुमच्यापर्यंत पोच करण म्हणून सांगितलं होतं. कमेंट करा म्हणून. तर माझ्या बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या बघा कालच्या व्हिडिओला की ताई मला पण पाहिजे, या आमच्या गावाला भेटेल का, म्हणजे तुम्हाला पाठवता येईल का, हे असं विचारलं. आणि याच्या किमती काय ते पण सांगून अशा पण कमेंट आले. तर मी एक नाही का तुमच्या दाजींना पण सांगितले की आपण जसं भावड्या असा नाही का आता बिगवणच्या ताई पण गेलत्या बघा. तर भावड्याकडनं असाच सगळा माल आणलेला पूर्ण इथं विकण्यासाठी, आणि त्या पण कुणाकुणाला पाहिजे शेजारच्या गावातनं तिथं पोच करतात ना, तसंच मी पण करणार आहे की कुणाकुणाला पाहिजे तसं मी तुम्हाला तिथवर पोहोचवणार आहे. तर तुम्ही सांगा म्हणून सांगितलं होतं, तर मी पोहोचवणार आहे, नक्कीच पोहोचवणार आहे तुमच्यापर्यंत. आणि इथं घरी आलात तरी पण तुम्हाला देणार आहे इथं. आणि मला काय सांगायचं होतं की याच्या किमती काय ती सांगायची होत्या. तर याच्या किमती आहेत ना बघा. आता सगळ्यात अगोदर आहे ना आपण तेल लावणार. तर हे तेल आहे सोना हर्बलचं. तर या तेलाची किंमत आहे 399 रुपये. 399 म्हणजे 400 रुपये पूर्ण या तेलाची किंमत एका बॉटलची. तेल झाल्याच्या नंतर ना आपण वापरणार शॅम्पू. तर शॅम्पू आहे बघा. शॅम्पूची पण किंमत आहे 390 रुपये. 390 म्हणजे 99 300 तिथंच येते. आणि नंतर न वापरणार आपण कंडिशनर. तर कंडिशनरची पण किंमत आहे ना 399 रुपयेच आहे बघा. अलग अलग बॉटलची किंमत सांगते. आणि नंतर न सगळ्या एकदम पूर्ण सेट घेतला कोंबो घेतला तर त्याची किंमत पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही शॅम्पू तेल आणि कंडिशनर 399 रुपयाचं. आणि ते झाल्याच्या नंतर ना मग हा स्प्रे बघा. तर ह्या स्प्रेची पण किंमत आहे 299 रुपये. तर याची किंमत आहे 299 रुपये. आणि केस सुकल्याच्या नंतर ना हा स्प्रे मारायचा डोक्यात केसात. आणि नंतर ना मग 1-2 वेळा तेल आणि हे सगळं वापरलं ना त्याच्यानंतर ना मग मेहंदी लावायची. तर या पॅकेटमधली मेहंदी ना 3 वेळा लावायची असंच सांगितलं आहे मला आईने. तर याची किंमत आहे 199 रुपये मेहंदीच्या पॉकेटची. आणि पूर्ण कॉम्बो घेतला तर तुम्हाला ना याची किंमत म्हणजे 1500 रुपये, 1500 रुपये याची किंमत होते सगळ्याची पूर्ण याची. तर एक अलग अलग वस्तू किंवा 2च वस्तू, शॅम्पू तेलच पाहिजे फक्त, किंवा हे काय म्हणते कंडिशनर नको, स्प्रे नको म्हणलं तर मग तुम्हाला हे महागात बसणार आहे. आणि पूर्ण तुम्ही सगळं मेहंदी, स्प्रे, शॅम्पू, तेल, कंडिशनर हे सगळं घेतलं तर तुम्हाला 1500 रुपयात भेटणार आहे घरी आल्यावरती. इथं माझ्यापाशी येऊन जर तुम्ही घेऊन गेलात तर हे सगळं तुम्हाला 1500 रुपयामध्ये भेटणार आहे. आणि तुमच्यापर्यंत पोच करायचं म्हणलं तर 1600 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं पूर्ण सेट भेटणार आहे बघा. आणि अलग अलग म्हणल्यावर त्या अलगची किंमत तर मी तुम्हाला सांगितलीच आहे. आणि चला आता हे ठेवून देते इथं. म्हणलं तुम्हाला सांगावं व्हिडिओ बनवून, अशा कमेंटला रिप्लाय देत बसूस तर की याची किंमत अशी अशी आहे म्हणून. तर चला सांगितली तुम्हाला किंमत. आणि आज आहे ना बघा आमच्या घरी ना कार्यक्रम होता गावात. त्याच्यामुळं मला काही म्हणजे ही तेल ज्यांना द्यायचं होतं ना त्यांना द्यायला काही जमलं नाही. आणि दाजी पण आता बिगवणला गेले, दाजी पण घरी नाही आहेत. त्याच्यामुळे हे तेल ज्यांच्यापर्यंत पोच करायचं होतं ना त्यांच्यासाठी ना हे तेल उद्या गावात नेऊन पोच करायचे. तर याची किंमत तर मी तुम्हाला सांगितली. आणि हे सगळं आहे बघा इथंच. तर काय पाऊस यायला लागला पिलूच्या रूममध्येच तिथं ठेवले बरं का. इकडे स्वीटी आहे आणि इकडं बघा पावसाने हजेरी लावली आहे मस्त अशी. चांगला जर पाऊस आला ना म्हणजे नाही का असं पहिलं कसं यायचं जास्त पाऊस, तसा जर पाऊस आला ना आपला कांदा आहे ना आता पाणी द्यायचं आहे बघा. त्याला पाणी देऊन आहे ना औषध मारायचं त्याच्यावरती. कारण आहे ना कांद्याची पात आहे ना पिवळी पडायला लागली बघा. त्याच्यामुळे औषध मारायचं आहे, पाणी द्यायचं आहे. इथला कांदा पाण्याला आलाय. आपला जांभळीच्या रानातला पण कांदा पाण्याला आलाय. आणि ऊस आहे ना बांधल्यापासून त्याला पाणी दिलं नाही, ती पण पाण्याला आलाय. तर सगळ्या रानात पाणी द्यायचं आहे बघा. पाऊस जर आला
तर लय भारी होईन, सगळं भरणं होऊन निघन. तर ही कालपासनं नुसतं थोडाच येतंय की जाते, थोडाच येतंय की जाते. हाय ना गोल्या, गोल्या ए गोल्या, आव लय हळून आव करतोय. तर बघा नुसतंच भ्या दाखवते. पडदिशी आम्ही जातोय पळपळ कपडे काढून आणतोय, परत पाऊस गेला परत नेऊन टाकतोय. आणि इकडं तुमचं काय चाललंय बाबा, काय चाललंय सराचं? हो काय 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 चाललंय बाबू? काय ग सरा, काय करता तुम्ही? काय करता? गप्पा मारता? गप्पा मारता तुम्ही? होय का तारक मेहता बघत बसता? होय. इकडं सासूबाई बसले तर तारक मेहता बघत, आहे का नाही बाबू? मामा गेली बाहेर. सरा एकटीच बसली बघा इथं. आता तिची मम्मी होती इथं, मी आली की ती गेली बाहेर. पण मी पण जाणार बाहेर, बसा तुम्ही एकटंच, आहे का नाही? तायशा बाहेर येऊन बसली, काय करते? होय, मी व्हिडिओ घेतला म्हणलं सांगावा आपल्या यूट्यूब फॅमिलीला. माझ्या ताईंनी सगळ्यांनी विचारलं आहे की कशी किंमत आहे त्याची, कसं भेटल ह्या ठिकाणी, हे पोच होईल का? तर मी तेवढा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे या की तुमच्यापर्यंत हे सगळं तेल, शॅम्पू, कंडिशनर, स्प्रे, मेहंदी सगळं तुमच्यापर्यंत पोच हो. आणि तुमची पण केस मस्त अशी शिल्की शिल्की होत, मऊ होत, आणि कोंडा पण सगळा गायब हो, आणि केसांना वाढ पण व्हावा मस्त अशी. त्याच्यामुळे मी हे सगळं तुमच्यापर्यंत पोच करणार आहे. काय झालं, काय झालं? पळतच जाऊन होय. पटपट पळत गेली या, म्हणलं काय झालं, काय आलं. तर तुला काय बोलायचंय, दोन शब्द मग? पप्पा कधी यायचं? पप्पा येते की आता. पप्पांना सांगितलंय गावात आल्यावरती फोन करा म्हणून. तर स्वीटी पण म्हणते मी पण तेल वापरणार मम्मी, पण आताच नको. स्वीटीची केस चांगली झालेत आता, पण ती म्हणते आताच नको, कारण आहे ना बाळ लहान आहे आणि तेलाची वास बाळाला सहन होणार नाही, त्याच्यामुळे नको म्हणते. त्यामुळे नको नको. मी ह्याच्या आधी कुठं काय वापरलंय केसांना? नाही कुठं काय काहीच नाही, वापरलं. नॅचरली फक्त कधी पण त्याची लावलेली. अगं तेलाची वासाची इतकं काय नसतंय, तेल आहे ती पण. वापरलं नाही ग कधी तसलं काय. ते तसं म्हणते, स्वीटी तसं म्हणते, पण वास येण्याजोगं काहीच नाही त्याच्यात. काय नाही का, आपलं जी नैसर्गिक काय आहे तीच या, आहे का नाही? चला असू दे, तुझी मर्जी. मी काय म्हणजे असं ह्याच्या आधी काय वापरलं केसांना का तोंडाला, काय वापरले का? नाही वापरलं. त्यामुळेच मला नको वाटतं, ते बाळामुळे पण नको म्हणते. चला असू द्या, मी तर रोज वापरते. म्हणजे रोज म्हणजे आठवड्यातनं 2 वेळा, गुरुवार आणि रविवार 2 टाईम तेल लावायचं, 2 टाईम शॅम्पू, कंडिशनर, नंतर स्प्रे. मेहंदी काय अजून लावली नाही, मेहंदी मला लावायची एवढ्या 4-5 दिवसात. रक्षाबंधनला लावून मेहंदी नसतं अशी, आहे का नाही सरा? बाळा तुमच्यापाशी कोणच नाही व इथं खेळायला, कोणीच नाही तुमच्यापाशी. पिलू एकटंच बसलं येतं, एकटंच खेळता येतं. हा एकटंच खेळता येतं. कशा गप्पा मारता येते एकटं एकटं. कृष्णाला गप्पा मारते ना, कृष्णाबरोबर गप्पा मारते ना. हा 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 हा. तारक मेहता बघत बघत, होय तारक मेहता बघत बघत. चला व्हिडिओला एंड करू इथंच. बाय बाय, बाय बाय म्हणा, बाय बाय.